रेणुकाताई आणि तुमच्या बॉन्डिंगबद्दल थोडंसं सांगा मला तर. आणि दोघींचं खूप जमते आमच्या दोघींच्या सगळ्या गोष्टी एकमेकांना शेअर करतो. आणि ताईचा स्वभाव कसा आहे? स्वभाव खूप छान आहे. तरी त्यांचं आणि लग्न होणार आहे. मेन म्हणजे आता त्यांचं लग्न होते तर माझा खूप मोठा आधार जाते. हां, खरंच खूप मोठा आधार. त्यांचं लग्न झाल्यानंतर काय वाटेल तुम्हाला? एकटी पडेल मी मेन म्हणजे घरामध्ये. ही अनोखी गाठ कोणी बांधली. तर आज आमचं लग्न आहे. आमच्या आयुष्यातला खूप मोठा क्षण आहे. प्रत्येक लग्नाच्या दिवशी नवरा त्याच्या बायकोला गिफ्ट देतो, पण माझ्या नवऱ्याने लग्नाच्या आधीच मला आयुष्यातलं सगळ्यात मोठं गिफ्ट दिलेलं आहे. हाती लागला रंगली मेहंदी नव्याने रंगली. एक झाले ऊन आणि सावली. मदन मोहन जेव्हा आमचं दोघांचं ठरलं तेव्हा देवासमोर गेलो आणि प्रार्थना केली काय करायला पाहिजे. आणि मधून आवाज आला की मला फक्त लव केअर आणि रिस्पेक्ट करायची होती आणि बाकी सगळ्या गोष्टी देव सांभाळून घे. आणि त्याच ह्याच्यामध्ये आहे तर मी सर्वात जास्त खुश आहे असं मला वाटतं. आणि आय एम ग्रेटफुल टू एव्हरीवन ज्यांच्यामुळे हे सगळ्या गोष्टी झाल्या. मला आणि तिला दोघांना पण अशा पद्धतीने लग्न करायचं नव्हतं, पण हे खूपच ग्रँड सेलिब्रेशन झालं. त्यामध्ये आम्ही जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणीचे डेटीज ठेवलेले आणि सगळेजण एवढे खुश होते. सर्वांना महाप्रसाद भेटला आणि आम्ही त्या पद्धतीने झाडं पण सोडले त्या क्षणी जणू लाभली संजीवनी. ही अनोखी गाठ कोणी बांधली. एक झाले ऊन आणि सावली. जाणीवांचा फूल कोणी सांधला. ऐल तिरी बैल हाती लागला. रंगली मेहंदी नव्याने रंगली. आता मला त्याची उपासना महिन्याप्रती मला उपासना गुरुवार शुक्र मला आजीला उपास काही करायचं. चला आठवलं आईला आजीला करून होय गुरुवारी पक्कन गेली जात गेली ती आठवण त्याच्या म्हणते का मग ते संस्कारच नाही त्याच्याचेच. Because the party or celebration is already started, I know. So let's double it and enjoy. कोणाचं लग्न आहे आता? कोणाचं? आत्याचं. कधी आहे लग्न? 12. मग लग्नात एन्जॉय करायचं की नाही करायचा? करायचं. कसं करायचं? नाचायचं. नाचून दाखव कसा नाचशील तू. रब की है रहमतें
कॉंग्रॅच्युलेशन्स ताई. आणि मला माहिती आहे की तू खूप प्रे केलं आहेस तुझ्या फ्युचर पार्टनरसाठी की त्यानेही कृष्ण भक्ती करावी, तुम्ही करावी. पण श्रील प्रभुपादाच्या आंदोलनात तुम्ही दोघांनी खूप सपोर्ट करून खूप सेवा करा. आणि बस राधा माधवशी प्रार्थना आहे की तुमची जोडी नेहमी बनावी आणि खुश राहा, हेल्दी राहा. बस असाच प्रचार करण्याचा माहिया तेरे सजदे